ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा आपला नवीन टॉपिक आहे, दॅट इज द डिमोअर्स थेरम. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, फारच इम्पॉर्टंट आहे. कारण का डिमोअर्स थेरमवर पण एक्झाम्पल येतात आणि याचा एक नेक्स्ट टॉपिक आहे रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तो पण डिमोअर्स थेरमवरच डिपेंड आहे. आता डिमोअर्स थेरम काय आहे नेमकं ते समजून घ्या, किंवा याची गरज काय होती. सपोज फॉर एक्झाम्पल cos थीटा प्लस आय साइन थीटा चा ब्रॅकेट स्क्वेअर असेल, त्याचा आन्सर काय येईल? आन्सर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा, यू विल गेट आन्सर. यस. सिमिलरली cos थीटा प्लस आय साइन थीटाचा क्यूब, याचा आन्सर काय येईल? अगेन तुमच्या माइंड मध्ये आलं असेल सर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय करून घ्या, यू विल गेट आन्सर. नाव आता सांगा बरं, cos थीटा प्लस आय साइन थीटा ब्रॅकेट रेस टू 4 आता कसं सॉल्व्ह करणार? याचा आन्सर काय येईल? काही जण म्हणतील सर याला 2 टाइम मल्टिप्लाय करा, दिस स्क्वेअर इंटू दिस स्क्वेअर, यू विल गेट आन्सर. हा, बट समजा इथं रेस टू 9 असेल तर मग, किंवा इथं रेस टू -3 असेल तर, सो याचं एक्सपान्शन तुम्ही कसं कराल डिमोअर्स थेरमचं, सॉरी ह्या ब्रॅकेटचं. सो या ठिकाणी यू नीड अ डिमोअर्स थेरम. आता डिमोअर्स थेरम अप्लाय करायच्या अगोदर लक्षात घ्या, आपली जी टर्म आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये? थीटाच्या फॉर्म मध्ये. यू मे से आर आणि थीटा म्हणजेच पोलर फॉर्म मध्ये. म्हणजे डिमोअर्स थेरम अप्लाय करायचा असेल तर ती टर्म जर कार्टेशियन एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये असेल किंवा इतर फॉर्म मध्ये असेल, ते सर्वात अगोदर कशात कन्वर्ट करायचे? पोलर फॉर्म मध्ये. म्हणजे समजा असं दिलं झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय आणि आपल्याला यूज करायचं आहे पोलर फॉर्म, तर एक्सच्या जागेवर आपल्याला पुट करावं लागेल आर कॉस थीटा आणि वायच्या जागेवर आय साइन थीटा. मग तेच आर आणि थीटामध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही डिमोअर्स थेरम अप्लाय करू शकतात. ही गोष्ट माइंड मध्ये फिक्स करून ठेवा. डिमोअर्स अप्लाय करायचं आहे तर थीटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. नाव डिमोअर्स थेरम हाय तरी काय नेमकं? दादाकडे लक्ष, महत्वाचा पॉइंट आहे. सपोज कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी कसं येईल? आता व्यवस्थित लक्ष द्या. याचा आन्सर आहे कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. आता हा अप्लाय कसं केलं ते समजून घ्या, सर्वात महत्वाचे. मी काय केलं, इथं जो एन होता त्याने इथल्या अँगलला मल्टिप्लाय केलं. सिमिलरली त्याच अँगल त्या एन ने इथं पण मल्टिप्लाय केलं. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, इथे प्लस आहे आणि इथं प्लस आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, प्लस इंटू प्लस प्लस, तो प्लस तसा आलेला आहे. हा, याचा यूज कुठे होतो? जसं फॉर एक्झाम्पल समजा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू 9 असं दिलंय, तर या रूल नुसार कसं आन्सर येईल त्याचं? कॉस 9 थीटा प्लस इंटू प्लस प्लस आय साइन 9 थीटा. सेकंड, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू -3. नाउ बी केअरफुल. आता इथं कसं येईल? कॉस 3 थीटा, त्या प्लस मायनसचा नका विचार करू, प्लस इंटू मायनस मायनस आय साइन 3 थीटा. म्हणून सांगितलं प्लस इंटू प्लस, तो ऍक्च्युली हा प्लस आहे. थर्ड एक्झाम्पल समजा
cos theta plus I sin theta raised to 3/2. तो याला तुम्ही कसं लिहू शकतात? cos 3/2 into theta plus I sin 3/2 into theta. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल सर आम्हाला ओनली हा क्यूब घ्यायचा आहे. क्यूब घ्यायचा आहे तर तसंही तुम्ही लिहू शकता. बघा अजून एक ऑप्शन cos theta प्लस I sin theta रेस टू 3/2 आहे ना. मी हा 3 घ्यायचा आहे मला, हा 2 नाही घ्यायचा आहे. सो कसं येईल cos 3 theta प्लस I sin 3 theta रेस टू हा हा पुरलेला आहे. असंही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. किंवा cos theta प्लस I sin theta रेस टू 3/2. याला तुम्ही कसं लिहू शकतात? मला हा हाफ पाहिजे ओनली. सो cos हाफ इंटू थीटा प्लस I sin हाफ इंटू थीटा होल ब्रॅकेट क्यूब. असंही तुम्ही करू शकतात. कोणी करत नाही, गरज पडत नाही. जस्ट सांगितलं की असे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. सो दॅट इज द डी मोअर्स थेरम. समजला हा पॉइंट? लक्षात ठेवा सिंपल लँग्वेज मध्ये. सुरुवातीला काय पाहिजे? डी मोअर्स थेरम अप्लाय करायच्या अगोदर पोलर फॉर्म मध्ये पाहिजे. कोणता पोलर फॉर्म? आर आणि थीटा वाला. त्याचं सिंपल लॉजिक काय आहे? एक्स प्लस आय वाय असेल तर एक्स जागेवर आर कॉस थीटा पुट करा, वाय असेल तर आर साइन थीटा पुट करा. एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो नाव कसं अप्लाय करणार? कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन कॉस एन थीटा. इथं प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस इंटू प्लस प्लस आय साइन एन थीटा. ऑब्विसली हे दोघी सेमच येतात. इथं पण सेम आहेत, इथं पण सेमच येतात. बघा 9 थीटा 9 थीटा 3 थीटा 3 थीटा 3/2 3/2 असं तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. सो इज इट क्लिअर प्रत्येकाला? हे लास्ट कोणी यूज करत नाही. जस्ट मी सांगितलं की तुम्ही असंही करू शकता. तो हा पॉइंट प्रत्येकाला क्लिअर झाला? ऑनलाइन स्टुडंट काही डाऊट आहे तुम्हाला? नाउ लेट्स सी द क्वेश्चन. Simplify cos 3 theta plus I sin 3 theta raised to 4 into cos 4 theta minus I sin 4 theta raised to 5 upon cos 4 theta plus I sin 4 theta bracket cube cos 5 theta plus I sin 5 theta raised to -4 असं दिलेलं आहे. सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलेलं आहे? cos 3 theta plus I sin 3 theta raised to 4. cos 4 theta minus I sin 4 theta raised to 5 upon cos 4 theta plus I sin 4 theta sub bracket cube cos 5 theta
प्लस आय साइन फाय थिटा रेस टू -4. आता आपल्याला काय करायचं, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. याच्यातला जो प्रत्येक टर्म आहे, ही टर्म याला ना असा फॉर्मॅट आहे, तर त्याला या फॉर्मॅट मध्ये आणायचं आहे. म्हणजे सर्वांचा बेस सारखा पाहिजे. आता करणार काय, पहिलं एक्झाम्पल समजून घ्या म्हणजे बाकीचे अंडरस्टँड होऊन जातील तुम्हाला. कन्सिडर cos 3 theta प्लस आय साइन 3 theta रेस टू 4. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी तर लिहिताना लिहून घेतो cos थिटा प्लस आय साइन थिटा. आता पॉवरला काय येईल, प्लस इंटू प्लस प्लस 3 इंटू 4. आता प्लस 12 का नाही लिहत नाही, सो दॅट इज अ 12. समजला पॉइंट. सिमिलरली आता सेकंड टर्म दिले cos 4 थिटा माइनस आय साइन 4 थिटा रेस टू 5. मी लिहितोय cos थिटा प्लस आय साइन थिटा प्लस इंटू माइनस माइनस 4 into 5, that is a 20. Next, cos 4 theta plus I sin 4 theta raised to cube. ब्रॅकेट चा क्यूब आहे. मी लिहिताना असंच लिहितो cos theta plus I sin theta plus into plus plus 4 into 3, that is a 12. काही जण म्हणतील सर हे दोघे कॅन्सल होत आहे. यस, होत आहे. नेक्स्ट, cos 5 theta plus I sin 5 theta raised to -4. लिहिताना मी काय लिहेल, एकाच सर्वांना एका फॉर्मॅट मध्ये म्हणजे सर्वांचा एक बेस करून घेतोय. cos थिटा प्लस आय साइन थिटा प्लस इंटू मायनस मायनस 4 into 5, 20. पुटिंग अबो व्हॅल्यू, सर्व व्हॅल्यू कुठे पुट करणार, इक्वेशन 1 मध्ये. पुटिंग above values in equation 1 is equal to. आता प्रत्येकाऐवजी ही टर्म मी पुट करून घेतो. जसं पहिल्या ऐवजी काय आहे, cos थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू 12. दुसरा जो आहे याच्याऐवजी cos थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू -20. डिनॉमिनेटरला cos theta plus I sin theta raised to 12 into cos theta याच्या ऐवजी म्हणजे ह्या टर्म ऐवजी मी पुट करते cos theta plus I sin theta raised to -20. आता बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये आलंय की सर दिस कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, आन्सर इज 1. कॅन्सल होतच आहे, यस करेक्ट होतच आहे. तसंही तुम्ही करू शकता, पण मी मुद्दाम 1 स्टेप ऍड करतोय. मी काय करतो आता, सर्वांचा कॉमन बेस आहे. लक्षात घ्या आता हा पॉइंट, cos थिटा प्लस आय साइन. व्यवस्थित लक्ष द्या. हा 12 ऍज इट इज, त्याच्यासोबतचा -20 ऍज इट इज. आता हा न्यूमरेटरला घेणार ही टर्म, तर हा +12 चा काय होईल, -12 आणि हा -20 पोझिशन चेंज करते तर काय होईल
ही स्टेप तुम्हाला स्किप करायची. इथं डायरेक्टली कॅन्सल होत आहे, मी मुद्दामून घेतलंय. यू मे स्किप दिस स्टेप. स्टेप स्किपच कराल ही खरं म्हणजे काही कॉमन सेन्स बनत नाही. पण बाकी एक्झाम्पल मध्ये असं होत नाही. ही स्टेप परफॉर्म करावीच लागते. सो फायनली काय झालं, सर्व कॅल्क्युलेशन केल्यावर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू 0. आणि कोणत्याही नंबरची पॉवर 0 असेल तर आन्सर इज 1. पण समजा या ठिकाणी जर 2 आला असता तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा 2 आला असता पॉवर मध्ये, तर आपण डी मोड्स परत उलटा अप्लाय केला असता आणि आपण लिहिलं असतं कॉस 2 थिटा प्लस इंटू प्लस प्लस आय साइन, असं त्याचं फायनल आन्सर आपण लिहिलं असतं. समजला हा पॉइंट? अजून एक ऑप्शन आहे याला सॉल्व्ह करायचा, तो पण मी सांगतो तुम्हाला. तो फायनल आन्सर इज 1. ही स्टेप पण तुम्ही स्किप करता शकत होते इथंच. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, आन्सर इज 1. आता मी लिहून देतो की दोघी स्टेप तुम्ही स्किप करू शकता. हा, पण दुसरं एक्झाम्पल आल्यावर ते लिहाव्याच लागतात, तुम्ही स्किप नाही करू शकत. तो समजला? त्याला आपण सिम्प्लिफाय केलं कॉस 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा रेस टू 4 इंटू cos 4 theta minus I sin 4 theta raised to 5. याला अजून एक ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन पण सांगतो, कदाचित तो तुम्ही प्रेफर कराल बऱ्याचदा. cos 4 theta plus I sin 4 theta raised to 3, that is the cube, and cos 5 theta minus I sin 5 theta raised to 4. याचा आन्सर मिळाला फायनली 1. याच एक्झाम्पलला दुसऱ्या वेळेने पण आपण सॉल्व्ह करू शकतो, ते पण मी ऑप्शन सांगतो तुम्हाला. आता सेम क्वेश्चन आपण थोडस डिफरंट वेने सॉल्व्ह करणार आहे. काहींच्या माइंड मध्ये आला तर सर इथं सीस लिहिलं तर त्या वेळेने करता आलं असतं का? त्या वेळेने पण करता येईल. किंवा दुसरा ऑप्शन अजून एक आहे, वी नो दॅट, जसं आपल्याला सर्वच माहित आहे पण येत काहीच नाही. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, याला तुम्ही ई रेस टू आय थिटा असं लिहू शकता. आता याचा मिनिंग काय झाला, इथं जो काय अँगल असेल काही असू द्या, इथं थिटा आहे म्हणून थिटा नाही, इथं 4 थिटा असो 5 थिटा असो 9 थिटा असो, जे काय असेल ते तुम्ही असं लिहू शकता. सिमिलरली जर या ठिकाणी मायनस आला सो कॉस थिटा मायनस आय साइन थिटा याला लिहू शकतात ई रेस टू मायनस आय थिटा. हा थिटा म्हणजे थिटा नाही, याच्या जागेवर काही असू शकतं, 4 थिटा 5 थिटा 9 थिटा 3/2 थिटा काही असू दे, पण दोघे सेम पाहिजे एवढंच त्यांचं. सो देअरफॉर नाव याच्यानुसार बघा काय होईल, हा कॉस 3 थिटा प्लस आय साइन थिटा ई रेस टू आय 3 थिटा रेस टू 4 in bracket e raised to minus I 4 theta raised to 5. Then denominator ला cos 4 theta plus I sin 4 theta e raised to I 4 theta the cube. Then e raised to I 5 theta raised to minus 4. आता मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे 3 into 4 that is e raised to I 12 theta e raised to minus I 20 theta upon e raised to I
that is a 12 theta. Then e raised to plus into minus minus I pi into 420. तुम्ही इथं कॅन्सल करू शकता. नाही तर दुसरा ऑप्शन काय? सर्वांचा कॉमन बेस e रेस टू आय 12 थिटा मायनस आय 20 थिटा. हा प्लसचा होईल मायनस आय 12 थिटा आणि हा प्लस न्यूमरेटरला घेतोय म्हणून प्लस आय 20 थिटा. ऑब्वियसली तर e रेस टू 0 दॅट विल बी 1. समजला हा पॉइंट? समजा इथं असं आलं असतं e रेस टू आय 2 थिटा, तर मग आपण याचं कसं लिहिलं असतं कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा. समजलं? या वेळेने पण तुम्ही करू शकता. हा, यात एकच फायदा आहे की कमी लिहावं लागतं, ते रिपीट करायची फार जास्त गरज पडत नाही. तर या वेळेने पण तुम्ही सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन प्रूव्ह दॅटचा आहे. प्रूव्ह दॅट 1 प्लस cos theta plus I sin theta raised to n plus 1 plus cos theta minus I sin theta raised to n is equal to 2 raised to n plus 1 into cos raised to n theta by 2 into cos n theta by 2. Now let's see काय होतं या केस मध्ये बघू आपण. सो आपल्याला तीन ऑप्शन असतात. LHS वरनं RHS प्रूव्ह करा पहिला ऑप्शन, किंवा RHS वरनं LHS प्रूव्ह करा हा सेकंड ऑप्शन. तिसरा ऑप्शन LHS सॉल्व करा RHS सॉल्व करा दोघे इक्वल करा. फोर्थ ऑप्शन काय असेल? जर समजा गिवन राहिलं असतं तर त्या गिवनला सॉल्व करत 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 हे दोघी त्या ठिकाणी यायला पाहिजे. हा पण एक ऑप्शन राहतो. माझ्या मते LHS वरनं सुरुवात केली तर कदाचित आपल्याला काहीतरी सॉल्व करता येईल. तो सुरुवातीला कन्सिडर LHS. LHS वर आपण फोकस करू. नाउ 1 प्लस cos theta plus I sin theta raised to n plus in bracket 1 plus cos theta minus I sin theta raised to n. डेमोस थेरम जो आहे त्याचा मी एकच फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कदाचित कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी नियर अबाउट 3 to 4 फॉर्म्युले काहीतरी लिहून देतात. काही गरजेचे नाही आहेत. 3 फॉर्म्युले का 4 फॉर्म्युले लिहून देतात कॉलेजमध्ये. बिलकुल काही कामाचं नाही. जे मी टेक्निक सांगितले ते यूज करा. एकच फॉर्म्युलाने सर्व कामं होतील. तो परत परत तोच फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. एकच टेक्निक. सिमिलरली आता या टाईपचे प्रॉब्लेम बघा. यात दोन टर्म आहेत. दोघांमध्ये काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला? बघा पॉवर सेम आहे दोघांचे दोघी टर्म. ओनली काय प्लस आयच्या जागेवर मायनस आय किंवा युमेस या मायनस आयच्या जागेवर प्लस आय. असं जर आलं ना प्लस आय मायनस आय सेम आहे, ओनली एका ठिकाणी प्लस आय आणि दुसऱ्या ठिकाणी मायनस आय असं जर आलं तर लक्षात ठेवायचं एक पार्ट सॉल्व करा आणि त्याचं जे फायनल आन्सर येईल तर प्लस आयच्या जागेवर मायनस आय करून हे सिंपल त्याचं लॉजिक राहतं. फार जास्त करायची गरज नाही. समजला हा पॉइंट? कॉलेजमध्ये कदाचित पूर्ण सॉल्व करतील. नाउ कन्सिडर 1 plus cos theta plus
आय साइन थिटा रेस टू एन. आता आपल्याला डी मोर्स अप्लाय करायचा आहे, पण डी मोर्स काय सांगतो, थिटाच्या फॉर्म मध्ये पाहिजे. आहे थिटाच्या फॉर्म मध्ये, यस. पण डी मोर्स काय सांगतो, दोनच पार्ट पाहिजे. पहिला पार्ट कॉसचा पाहिजे आणि दुसरा पार्ट साइनचा पाहिजे. हा वन नको, आणि दोघांचे अँगल सेम पाहिजे. तो काय करणार, आठवलं काही? त्या दिवशी मी सांगितलं होतं, आज पण रिपीट करतोय. 1 प्लस कॉस थिटा काय द्यायचा, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता प्रॉब्लेम काय झाला, हा थिटा बाय 2 मध्ये, तर तिकडचा अँगल पण थिटा बाय 2 मध्ये पाहिजे. तर आठवलं का काय कराल, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 रेस टू एन. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज केलाय, 1 प्लस कॉस 2 थिटा. याचा आन्सर आहे तर 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला काय सांगतो, इथं जो अँगल आहे त्याचा हाफ इथं आहे. म्हणजे इथं 4 राहिला तर इथं 2 येईल, इथं 2 येते तर 1 येईल, इथं 1 राहिला तर हाफ येईल. तो थिटा आहे तर थिटाचा हाफ त्या ठिकाणी आला. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, साइन 2a चा. काय तो फॉर्म्युला, 2 साइन a इंटू कॉस a. हा फॉर्म्युला अगेन काय सांगतो, इथं जो काय अँगल आहे त्याचा हाफ. म्हणजे इथं 8 असेल तर इथं 4 येईल, इथं 4 असेल तर इथं 2 येईल, इथं 2 असेल तर त्याचा हाफ, इथं 1 येईल, आणि इथं 1 असेल तर तिथं हाफ येईल. तो थिटा. सो म्हणून 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं त्याचा आन्सर आलेला आहे. आता दोघांमध्ये काही कॉमन दिसतंय का तुम्हाला, 2 कॉमन दिसतोय, व्हेरी गुड. अजून कॉस बघा, पण इथं स्क्वेअर आहे, इथं 1 येतं. कमी पॉवर वाला जो असतो तो आउटसाइड घ्यायचा असतो कॉमन. आता इथं कसं येईल, हा 2 कॉमन आणि कॉस थिटा बाय 2 कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय उरेल, 2 कॉमन घेतलं, याच्यातनं 2 पॉवर मधनं 1 कॉमन घेतलं तर इथं काय उरेल, कॉस थिटा बाय 2 प्लस आय साइन. 2 कॉमन घेतला, कॉस कॉमन घेतला, साइन थिटा बाय 2 रेस टू एन. आता लक्षात घ्या, प्रत्येकाची पॉवर आपण घेऊन घेऊ. आता इथं बघा कसं येईल, 2 रेस टू एन. त्यानंतर कॉसचं बघा, कॉस रेस टू एन थिटा बाय 2, आणि इथं कॉस थिटा बाय 2 प्लस आय साइन थिटा बाय 2 रेस टू एन. इथं आपण अप्लाय करणार डी मोर्स, तेव्हा आपल्याला याचा आन्सर मिळेल. याचं मिळालं म्हणजे अल्टिमेटली या टर्मचा आन्सर मिळूनच जाईल आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला डी मोर्स थेरम अप्लाय करायचा आहे. तो कसा अप्लाय करणार, 2 रेस टू एन इंटू कॉस रेस टू एन थिटा बाय 2 इंटू कॉस एन थिटा बाय 2, एन ने मल्टिप्लाय केलंय आपण, प्लस इंटू प्लस प्लस, आणि सेम आय साइन एन थिटा बाय 2. सो कसला आन्सर आला, 1 प्लस कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन. याचा आन्सर आला 2 रेस टू एन कॉस रेस टू एन थिटा बाय 2 इंटू कॉस एन थिटा बाय 2 प्लस आय साइन एन थिटा बाय 2. दोघांमध्ये डिफरन्स हा पॉवरचा आहे नाही ना, इथं अँगलला मल्टिप्लाय आहे. आपण सिमिलरली जे सेकंड टर्म आहे त्याचंही काढू शकतो. सिम्पली काय करायचंय, प्लस आय च्या जागेवर मायनस आय घ्यायचं आहे, म्हणजे 1
plus cos theta minus I sin theta raised to n is equal to 2 raised to n cos raised to n theta by 2 cos n theta upon 2 minus I sin n theta by 2. आता या दोघी व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, इक्वेशन 1 जे आपण दिलेलं होतं, जे आपली LHS होती त्यात पुट करायचंय. मग बघू आपला RHS चा आन्सर येतंय की नाही. पुटिंग above values in equation 1. नाउ ही व्हॅल्यू पहिले होती प्लस ही व्हॅल्यू होती. So 2 raised to n cos raised to n theta by 2 into cos n theta by 2 plus I sin n theta by 2 प्लस आता एका लाईन मध्ये नाही ऍडजस्ट होते तर नेक्स्ट लाईन मध्ये 2 raised to n cos raised to n theta by 2 into cos n theta by 2 plus I sin and thank you minus sin n theta by 2. आता बघा दोघांमध्ये 2 raised to n कॉमन आहे आणि हा cos raised to n कॉमन आहे. तो कॉमन घेऊन काय तर म्हणून दिले कॉमन आहे, त्याचं प्लस मायनसला आहे. हा काहींच्या माइंड मध्ये आलं असेल तसं 2 raised to n into cos raised to n theta by 2 in a bracket काय होईल cos n theta by 2 plus I sin n theta by 2. परत इथला प्लस cos n theta by 2 minus I sin n theta by 2. हे ऑब्झर्व झालं. this and this minus get cancel आणि हे दोघी सेम आहे. तर या ठिकाणी 2 raised to n into cos raised to n theta by 2. आता लक्षात घ्या x प्लस एक्स राहिला असता तर काय आला असता 2x म्हणजे ट्वाइस ऑफ जे काय असेल ते. हे दोघी सेम आहे तर कसं येईल 2 into cos n theta by 2. आता व्यवस्थित लक्ष द्या 2 raised to n आणि हा प्लस 1 आहे, दोघे मल्टिप्लायला सेम पोझिशनला आहेत तर हा प्लस n आणि हा प्लस 1 इंटू cos raised to n theta by 2 into cos n theta by 2. So which is equal to RHS as proof. as proof आपण का लिहितो माहित आहे ना, सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला. तर समजला हा पॉइंट. कोणाला काही डाऊट आहे कोणत्या स्टेप मध्ये परत परत नका सॉल्व्ह करू. हे जसं आता सिमिलरली करून घ्यायचं. कॉलेजमध्ये कदाचित 2दा सॉल्व्ह करतील तर 2दा सॉल्व्ह करूच नका.